नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा। नवरात्र उत्सव संपल्यानंतर द्वादशीचं असता आमचं दसरो तुळसुली गावचं लिंगेश्वर पावणेचं दसरो आमचं द्वादशीचं असता। दसऱ्या दिवशी म्हाका व्हिडिओ करूक जमाक नाही, कारण दसऱ्या दिवशी मोबाईलची बॅटरी पण लो होती माझी, त्याच्यामुळे व्हिडिओ करूक गाव नाही। सागराक आणि म्हाका रविवारची होती सुट्टी, मग रविवारची मग दत्त मंदिरात जाऊन येऊया। दत्त मंदिरात जाऊन बाहेर पडलो, पावसान पण काळोख केल्यान ही असा सोनाळसारखीची नदी, साळगावची नदी म्हणून प्रसिद्ध असाई। नंतर आम्ही मानगाव दत्त मंदिरमध्ये पोहोचलो, तिथे केळी नारळ अगरबत्ती घेतलं आणि मंदिरमध्ये प्रवेश केलो। त्या ठिकाणी प्रवेश करताना हातपाय धुवून झाल्यानंतर गंधक ठेवलेला होता, त्या गंधक स्वतःच्या डोक्याक लावायचा। मंदिरात प्रवेश केलो तेव्हा आरती वगैरे झालेली होती, तेव्हा आमका आरती मिळाक नाही, कारण आम्ही जर घराकडनं लेट सुटलेलो। हे असा भव्य दिव्य दत्त मंदिर। मंदिरात प्रवेश केलो, केळी नारळ अगरबत्ती ठेवलं, पुरोहित होते, पुरोहित भटजी काका होते, त्यांच्यानी छानपैकी गाराणा घातला। गाराणा घालून झाल्यानंतर आमका प्रसादी म्हणून केळी वगैरे दिल्यानी। तुम्ही पण दत्त महाराजांचं दर्शन घ्या। त्याच्यानंतर ही असा गणपती बाप्पाची मूर्ती, तिथून दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर निघालो बाहेर निघता निघता पादुकांचं दर्शन झालं, पादुकांचं दर्शन घेतला। ते सर त्याच ठिकाणी मारुतीरायाचं पण दर्शन घेतला। नंतर 2-3 फेरे मारून झाल्याच्या नंतर मंदिराच्या समोरसून एक म्हटलं व्हिडिओ करूया, ती व्हिडिओ केली। मंदिराच्या समोरचा परिसर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो, छानपैकी आतमध्ये परिसर असा। दत्त महाराजांचं दर्शन झालं असतात तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त। ही असा ध्यानात बसण्याची जागा असता किंवा या ठिकाणी नामस्मरण केला जाता। मंदिर परिसर अतिशय स्वच्छ असल्यामुळे तुम्ही कुठे पण नामस्मरणात बसू शकता, शांतपणे वातावरण असा। त्यानंतर म्हटलं तीर्थप्रसाद घेऊया। या ठिकाणी आमका तीर्थ वगैरे दिल्यानी, प्रसाद दिल्यानी। त्याच्यानंतर काय असतं इथली सिस्टीम म्हणजे महाप्रसादाच्या टायमाला कुपन घेऊचं लागतं। कुपन या फ्री असा, फक्त त्यांच्या काउंटिंगसाठी ते कुपन दिला होता। त्या काउंटरवर जाऊन सांगायचं किती आपण मेंबर्स होते, त्यानुसार आपल्या कुपन दिला हाताला। महाप्रसादाचं कुपन घेऊन बसलो, 199-200 नंबर होता आमचं। नंबर येईपर्यंत आम्ही नामस्मरण करत बसलो, थोडे गप्पा मारले, स्टेटससाठी फोटो व्हिडिओ काढले। त्याच्यानंतर आमका आतमध्ये सोडल्यानी महाप्रसाद घेतलं। व्यवसाय दत्त महाराजांचं महाप्रसाद, तुम्ही पण दर्शन घ्या। कोणी या मंदिरात जर भेट देऊ नसत तर नक्की भेट द्या, आणि जर भेट कोणी दिली असेल तरी पण पुन्हा एकदा भेट द्या आणि दर्शन घ्या। नंतर आम्ही गेलो ATMमध्ये सागरचा थोडा काम होता, आता काम केल्यानंतर घराक निघालो। घराक निघता म्हटलं तुमका दाखवूया कशा प्रकारे ढगाळ वातावरण झाला। घरी गेल्यानंतर आईन दाखवल्याने नवरात्रात 9 दिवसात कशा प्रकारे रुजवान येतं। आता जुन्या काळातले 2-3 घागरी होते, ते घागरी वगैरे दिलं। एक डग्या होता तांब्याचा, त्या तांब्याचा डग्या दिला आणि देवाच्या कामासाठी 2 समई, 1 तांबवान आणि 1 तांब्या घेतलं। दसऱ्यानिमित्त काही नवीन वस्तू घ्यायची होते, ते नवीन वस्तू घेतलं। समई पण छानपैकी असत, पितळेचे असत, मोर वगैरे चांगलं डिझाईन वगैरे केलेलं असं बघू शकतो। केरवडे गावात दसऱ्याच्या आदल्या दिवशी उपरल भरला होता, त्या उपरलात भात आणि वडे नैवेद्य दाखवला होता। ते भात आणि वडे आमच्या घराकडे कोणतरी आणून देता, मग तिकडचा तो प्रसाद घेतला आणि नंतर आम्ही गेलो लिंगेश्वर मंदिरात। कारण दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लिंगेश्वर पावणे राठी म्हणजे तुळसुली गावची राठी ही घोटणेदेवीच्या मंदिरात घोटणेदेवीच्या भेटीक जाता। घोटणेदेवीची देवी ही चिखलातली देवी म्हणून प्रसिद्ध असा। पहिल्यांदा ही देवीची मूर्ती चिखलातच होती, त्याच्यानंतर ही त्या ठिकाणी मंदिर बांधला गेला। त्या मंदिरात आता ओटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे असता। दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी असंख्य महिला ओटी भरण्यासाठी तिथे जमतात। गावातील महिला, पाहुणे मंडळी किंवा बाहेर वसनीचे आपल्या गावातून दुसऱ्या गावात लग्न करून दिले ते सगळे त्या ठिकाणी जमतात आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडतात। संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रम असता। हे आता देव असतात, हे देव निघाले, राठी पूर्ण निघाली या घोटणेदेवीच्या भेटी। हे तरंग वगैरे काढले जातात लिंगेश्वर मंदिरात। दसऱ्या दिवशी देव लग्न झाली, शिवलग्न झाले की त्याच्यानंतर हे सगळे देव घोटणेदेवीच्या भेटीक जातात। घोटणेदेवीच्या भेटीक पुऱ्या रस्त्याने चालत जातात। पुढे ढोल ताशा वगैरे वाजत जातात, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गर्दी असतात। अगदी वाजत गाजत तरंगकाठी पुऱ्या रस्त्याने घोटणेदेवीच्या मंदिराकडे नेली जाता। दुपारी 3 वाजता किंवा 4 वाजल्यापासून तर या ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होता। थोड्या वेळाने आम्ही मंदिराकडे पोहोचलो, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे महिलांची गर्दी असा। ती राठी आता मंदिराकडे इलेली असा। या राठीचं आगमन झाला, आता ती राठी पूर्ण तरंग घेऊन चिखलात उभे राहतले आहेत। पहिली मानाची ओटी भरली जातात, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पालखी वगैरे ठेवली जाता मंदिरात आणि तरंगकाठी जी असतात ती चिखलात उभी असता। सगळ्यांकडून ओटी भरेपर्यंत तरंगकाठी ही चिखलात उभी असता। त्याच्यानंतर संध्याकाळी येताना गाराणा वगैरे घालून त्या ठिकाणी राठी तिथून मग लिंगेश्वर मंदिरात येतात आणि नंतर लिंगेश्वर मंदिरात येऊन तिथे पडस्थळ वगैरे सोडवले जातात। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शुभ दिवस, धन्यवाद।